सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज नयन पाटील यांना पांड्या मडवी ही सलामीची जोडी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहता तो मात्र वासुदेव अंग्रे हा मुख्य ट्रम कार्ड 5 षटकांची मॅच पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग करता सिद्धी करलं पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन पहिलाच बॉल गोलंदाज तयार वासुदेव अंग्रे पहिलाच बॉल अगदी चांगल्या लेंथ लाईन वरती पाहायला मिळाला पहिला बॉल डॉट आलाय 5 षटकांची मॅच पहिला पूर्वार्ध एक चांगला टार्गेट सेट करायचं असेल तर तुम्हाला चांगलं स्टार्ट हवं सध्या बॅटिंग करत असताना सिद्धी करली टीमला समोर फलंदाज पहिल्या स्ट्राइक एंड वरती फलंदाज तुम्ही पाहता नयन पाटील हा फलंदाज सध्या स्ट्राइक एंड वरती सेकंड बॉल गोलंदाज तयार पुन्हा एकदा पुलटास बॉल प्रहार केलाय फटका ला जवाब अगदी चेंडू चालला डीप पाकवास कवलेच्या बर्न हा पहिला तडाखा फलंदाज नयन पाटीलच्या पाठमधून आलाय षटकार लागेल पुन्हा प्रहार केलाय क्षेत्ररक्षक आहेत पकडला झेल लगेच पलटवा लगेच उत्तर दिलाय गोलंदाज वासुदेव अंग्रे नाना पहिला धक्का बॅटिंग करत असताना सिद्धी करत टीमला फलंदाज नयन पाटील मैदानातून बाहेर तर पहिला धक्का लागला फलंदाज नयन पाटील मैदानातून बाहेर झाला तर नवीन फलंदाज ओमकार मडवी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6 धावा धाव पुस्तकावरती 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला पहिला षटक P1चा पहिला षटक फेकत असताना गोलंदाज तुम्ही पाहता तिरंगा शिवकर टीमचा मुख्य ट्रम्प कार्ड गोलंदाज वासुदेव अंग्रे षटकाराला त्याच्यानंतर लगेच सेकंड बॉल वरती विकेट पाहिली चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता मॅच मध्ये सिद्ध करत असताना वासुदेव अंग्रे पुढचा बॉल हा बॉल देखील चांगल्या लेंथ लाईन वरती डिलिव्हर केलाय हा देखील तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं धावसंख्या स्थिर 6 धावा धाव पुस्तकावरती पहिला षटक अगदी दमदार गोलंदाजी सध्या वासुदेव अंग्रेची पाहायला मिळतं पहिला षटक कसे फेकावं ना याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या मॅच मध्ये गोलंदाज वासुदेव अंग्रेने दिलंय पुढचा बॉल लेट कट केल्याचा प्रयत्न होता यस लाईन खराब पंचांचा इशारा की इट इज अ वाईट अवंतर धावी जोडली जाईल आणि अवंतर धावेनं संघ 7 या आकड्यावरती सात धावा धाव पुस्तकावरती समोर ओमकार मडवी हा फलंदाज स्ट्राइक एंड वरती ऑन साइडला पाबर सारखं षटक या लॉंग ऑन क्षेत्र खाली या चेंडू चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार अंतिम बॉल गोलंदाज तैयार
प्रहार करण्याचा प्रयत्न अंतिम बॉलवरती देखील होता ओमकारचा, जिथे बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. अंतिम बॉल डॉट आला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये एक बाद बॅटिंग करत असताना सध्या सिद्धी कॉलेज संघ जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती. तर पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ 11 या आकड्यावरती. दुसरं षटक या गोलंदाज साईनाथ भगत हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर फलंदाज पाहिलं तर पांड्या मडवी हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे. पहिल्याच बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र पहिला बॉल डॉट फेकला. चांगली गोलंदाजी सध्या मॅचमध्ये तिरंगा शेवकट टीमची पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. सेकंड षटक फेकीत असताना गोलंदाज तुम्ही पाहता साईनाथ भगत. पहिला बॉल डॉट आला. समोर एक ताकद खेळाडू फलंदाज पांड्या मडवी. प्रहार करण्याचा प्रयत्न, स्विंग गोलंदाजी, बॅटची एज घेत असताना यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. हा दुसरा धक्का पाठ धक्का लागलाय. दुसरा फलंदाज पांड्या मडवी देखील मैदानातून बाहेर झाला. थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न मॅचमध्ये तिरंगा शेवकट टीम करत्या. पहिला षटक पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, जिथे एक विकेट आणि त्याच्यानंतर सेकंड षटक फेकत असताना साईनाथ भगत हा गोलंदाज पाहतात. 2 बॉल, दोन्ही चेंडू निर्धाव आणि ज्याच्यामध्ये एक विकेट पांड्या मडवीची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबल देखील मॅचमध्ये महत्त्वाचे राहतील सध्या सिद्धी कॉलेज टीमसाठी. सिद्धी कॉलेज टीम म्हटलं तर आमचे को कॉमेंटर अर्थात योगेश मडवी सर यांच्या गावाचा संघ, त्याच्यानंतर आदेश पाटील हे 2 समालोचक आणि त्यांच्या गावाचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण सिद्धी कॉलेज संघाला पाहतोय. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंडवरती फलंदाज स्वप्नील पाटील. सिंगल डबल देखील महत्त्वाचे राहतील, कारण की 2 विकेट गमावत पार्टनरशिप हलवारपणे प्रभास मॅचमध्ये चांगलं टार्गेट सेट करायचं तर तुम्हाला विकेट वाचून टार्गेट सेट करावं लागेल. मात्र गोलंदाजी अगदी ताकदवर पाहायला मिळतं सध्या तिरंगा शेवकट टीमची, आणि हा देखील डॉट चेंडू फेकला. मागील 3 बॉल सलग निर्धाव फेकला गोलंदाज साईनाथ भगतनं. अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी आपण साईनाथ भगतची पाहतोय. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 11 या आकड्यावरती. समोर पुन्हा एकदा फलंदाज स्वप्नील पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेर बॉल. सुनील तांडे सरांचा इशारा की टीस वाईट. अवंतर धाव ही जोडली जाईल आणि अवंतर धावेनं संघ 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समोर फलंदाज पाहिलं तर स्वप्नील पाटील नॉन स्ट्राईकवरती ओमकार मडवी. या जोडीला चांगलं खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. एक फायटिंग टोटल उभारायची आहे, तर इथे या जोडीला पार्टनरशिप नक्कीच बनवावी लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न, हा देखील लाईन खराब. पंचांचा इशारा की ऑफस्टमच्या बाहेर बॉल. टीसचा वाईट. येस, वाईटसाठी रेफर घेतला. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. टेक्निकल टीममध्ये जॉईन होतील सॅनी पार्कर सर केवाले यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणीवृत्ती केली जाईल आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. WTC यांच्या माध्यमातून पूर्णपणे स्पर्धा लाईव्ह
कव्हर केली जाते. एक चांगली वाहिनी आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. यस, फेअर डिलिव्हरी. सलगचा 5वा बॉल निर्धाव फेकलाय. चौथा बॉल निर्धाव फेकलाय. गोलंदाज साईनाथ भगत. काय गोलंदाजी पद्धतालिकेचा वापर. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ड्रॉप, जीवनदान आणि या बॉलवरती धाबा येतील 2 धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 14 या आकड्यावरती. सेकंड षटक मार्गी असता. गोलंदाज साईनाथ भगत. अगदी चांगली गोलंदाजी सध्या साईनाथ भगतची मॅच मध्ये पाहायला मिळतं. 5 बॉलमध्ये अवघ्या 2 धाबा, 1 विकेट. हा कारनामा या ओव्हरमध्ये गोलंदाज साईनाथनं केला. शेवटचा अंतिम बाला समोर फलंदाज पुन्हा एकदा स्वप्नील पाटील. हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती. वेगवान बॉल होता. यस, लाईन खराब आहे. पंचांचा इशारा की वाईट बॉल. अतिरिक्त धाबा या ओव्हरमध्ये विचार केला तर 2 धाबा अतिरिक्त खर्च केला. टोटल संघ 15 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल समोर स्वप्नील पाटील. पुढे येऊन केला फटका चांगला. ऑन साईडला हा बॉल लॉक केला. अंतिम बॉल वरती 6 टोकला षटकार. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 21 या अंकावरती सध्या बॅटिंग करत असताना सिद्धी करवले. 30 षटक सेकंद स्पेल घेऊन आला गोलंदाज वासुदेव अंगरे. हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. 2 विकेट गमला सध्या बॅटिंग करत असताना सिद्धी करवले टीमला. आणि त्याच्यानंतर ही पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. समोर फलंदाज पाहिलं तर ओमकार मडबी. हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती. फुलटॉस बॉल ऑन साईडला. कॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्रक्षेप वेगाने आल्यात. दूरवरचा प्रवास केला. चेंडूची अडवणी होते तोपर्यंत या बॉलवरती धावा 2 धाब्याला संघ जाऊन पोहोचला. टोटल 23 या आकड्यावरती. 30 षटक. समोर फलंदाज तुम्ही पाहता ओमकार मडवी. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल ओमकारला, कारण की 2 सलामीवीर मैदानातून बाहेर झाल्यात आणि त्याच्यानंतर थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र मागील षटकामध्ये अगदी चांगली फलंदाजी आपण स्वप्नील पाटीलची पाहिली. हा ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न बॅटची टॉपेज होती. क्षेत्ररक्षक बॅकअप चुकले. लॉंग लेगला चेंडू निघून चाललाय. अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी केली जाते आणि तोपर्यंत या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या. त्या मात्र 3च्या मदतीनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचल्या 26 या आकड्यावरती. सध्या बॅटिंग करत असताना सिद्धी करवले. तर शिवकरगावचे आदरणीय सुदाम शेठ ढवले उर्फ कालू शेठ, आपण व्यासपीठावरती आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. वासुदेव अंग्रे समोर स्वप्नील पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. सिंगल कंप्लीट. एकेरी दाबेनं संघ 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटक 3ऱ्या.
पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक मध्ये फलंदाज ओमकारला तुम्ही पाहता. ओमकारांना स्वप्नील सध्या पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न सिद्धी कले टीमसाठी. पुढचा बॉल गोलंदाज तयार. वेगानं बॅट जरूर फिरली होती मात्र पाट आणि चेंडूचं संपर्क नाही आणि हा देखील डॉट चेंडू पाहायला मिळतं. 27 धावा धाव पुस्तकावरती 4 चेंडूचा खेळ या षटकामध्ये समाप्त झाला. आज चांगली गोलंदाजी सध्या वासुदेव अंग्रेजी या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. टोटल 6 धावा 4 चेंडूच्या केस खर्च केल्या. ऑफ साइडला फटका. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये उचलतील पैकी सिंगल कप्पे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे मात्र यस ऑफ स्क्रीन पाहिलं जाईल. यस सॉफ्ट सिग्नल फलंदाज आउट आहे मात्र ऑफ स्क्रीन पाहिलं जाईल. पुन्हा एकदा आमचे तिसरे अंपायर सांडेपाळकर सर केवाले हे जॉईन होतील आणि त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणी होती. यस फलंदाज बाद रनआउटचा शिकार. हा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना सिद्धी कले टीमला. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस 30 या आकड्यावरती सध्या सिद्धी करवले. 3 विकेट गमवल्यात. आता 2 षटकांमध्ये
सध्या प्रहार करावा लागेल, आक्रमण केल मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल बॅटिंग करत असताना सिद्धी कोल्हे टीमला. प्रहार केलाय, ताकद इलेव्हन कमी आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, डाऊन द फील्डर पकडला झेल, हा धक्का लागलाय. चौथा बॅटिंग करत असताना सिद्धी कोल्हे स्वप्नील पाटील मैदानातून बाहेर. चार फलंदाज 4 विकेट मैदानातून बाहेर गेलेत. धावसंख्या पाहिली तर 30 ताबा. चौथं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहता प्रेम गायकवाड, हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. एक अष्टपैलू खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही प्रेम गायकवाडला पाहताना पहिल्याच बॉलवरती विकेट, जिथे चौथा धक्का बॅटिंग करत असताना सिद्धी कोल्हे टीमला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या बंटी मडवी, हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आहे. पहिलाच बॉल प्रहार केला, ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहेत, अजून एक धक्का सलग, हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना सिद्धी कोल्हे टीमला. बंटी मडवी देखील मैदानातून बाहेर झालाय आणि हा 5वा धक्का बॅटिंग करत असताना सिद्धी कोल्हे टीमला. सलग 2 बॉल. सलग 2 बॉल 2 विकेट, त्याच्यानंतर सिंगल पाहिली संघ. 31 या आकड्यावरती 5 विकेट मैदानातून बाहेर गेलेत. प्रेशर टाकले सध्या सिद्धी कोल्हे संघावरती. गोलंदाज पुन्हा एकदा प्रेम गायकवाड, चांगली गोलंदाजी सध्या मॅच मध्ये साकारत असताना तिरंगा शिवकर टीमसाठी. वेगानं बॅट जरूर फिरवले ते, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही, हा देखील डॉट चेंडू आलाय. धावगतीला पूर्णपणे ब्रेक लावले सध्या तिरंगा शिवकर टीमला. अगदी चांगली गोलंदाजी मॅच मध्ये करत असताना सध्या प्रेम गायकवाड गोलंदाज. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंडवरती जयदास मडवी, हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. प्रहार करावा लागेल, अभिनय तो कभी नाही. चांगलं टार्गेट सेट करायचं तर तुम्हाला आक्रमण नक्कीच करावं लागेल. तोच फटका फलंदाज जयदास मडवीच्या बॅटमधून आलाय, हा षटकार. फलंदाज जयदास मडवीच्या बॅटमधून 6 ने संघ पुढे सरसावला. संघ 37-37 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना सिद्धी करले. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफ साईडला, क्षेत्ररक्षक आहेत, कव्हर डीपला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. या बॉलवरती आले सिंगल, शर्यतीनं 4 षटकांचं खेळ समाप्त झालं. 4 षटकांच्या अखेरीस संघ 38 या आकड्यावरती.
झाला 24 चेंडूंच्या अखेरीस संघ 38 या आकड्यावरती शेवटचं षटक या स्लॉगरच्या षटकामध्ये आता किती धावा जमा करेल पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सिद्धी कल्याण किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल सेकंड 17 मध्ये खरं तर तिरंगा शिवकर टीम समोर बॉलिंग ड्राईव्ह वरती गोलंदाज पाहता स्लॉगरचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सुजल चौधरी या गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वर त्याला समोर फलंदाज पाहिलं तर जयदास मडवी हा फलंदाज एक षटका जरूर जयदासच्या बॅट मध्ये आपण पाहिला क्षमता प्रोटेक्शन आता स्वतःला मैदानावरती सिद्ध करावा लागेल कारण की एक चांगलं टार्गेट सेट करायचं तर तुम्हाला किमान या ओव्हरमध्ये 2 तरी मोठ्या पटक्यांची गरज आहे मात्र ते पटके कोणत्या फलंदाच्या बॅट मधून येतील हा मोठा प्रश्न पुलटास बॉल पंचांचा इशारा की बॉल नोय गोलंदाजाला दंडित घोषित केला 1+1 टोटल 2 धावा या ऍड केल्या जातील 2 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 40 या आकड्यावरती पुढचा बॉल फ्री टॅच स्ट्राईक रोटेट झाली स्ट्राईक वरती फलंदाज नीलू पाटील हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आलाय प्रार करावा लागेल आक्रमण विस्फोटक केल मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल नीलू पाटीलला स्लॉगत षटक म्हटलं तर त्या षटकामध्ये तुम्हाला प्रतिप्रहार पाहायला मिळतं आणि असा षटक फेकत असताना गोलंदाज प्रार केला ऑफसाईडला ताकद पाहावी लागेल फ्री टॅ सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला थ्रो भरपूर चांगली कलेक्टिंग देखील भरपूर चांगली झाली मात्र यस फलंदाज पाहत रन आउटचा शिकार हा धक्का लागला 6वा बॅटिंग करत असताना सिद्धी कले टीमला तर धावसंख्या पाहिली तर 41 6 विकेट मैदानातून बाहेर झाल्या सध्या सिद्धी कले टीमच्या चेंडूचा विचार केला तर अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे समोर फलंदाज पाहिलं तर सौरभ पाटील हा फलंदाज 8व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये सध्या सौरभ पाटील हा दाखल झाला अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे एक तरी मोठा फटका हा अपेक्षा धरून बसता सध्या बॅटिंग करत असताना सिद्धी कले संघ अगदी वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न जरूर होता यस पंचांचा इशारा की वाईट पाहिला 1+1 टोटल 2 धाबा अतिरिक्त धाबा सध्या खर्च करतोय गोलंदाज बॉलिंग ट्रॅक होती तुम्ही पाहता सुजल चौधरी सध्या अतिरिक्त धाबा खर्च करतोय 2 धाब्यानं संघ 43 या आकड्यावरती 4 चेंडूचा खेळ बाकी समोर फलंदाज पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती जयदास मडवी वैयक्तिक 10 धाबांचे योगदान सध्या जयदासनं दिलं एक षटकार देखील आपण जयदासच्या बॅटमधून पाहिलं आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती शेवटच्या 4 बॉलमध्ये किमान एक तरी मोठा फटका जयदासच्या बॅटमधून येणं महत्वाचं राहील मात्र गोलंदाजी अगदी ताकदवर स्लॉगरच्या षटकामध्ये धावेसाठी संघर्ष सध्या करावा लागतं बॅटिंग करत असताना सिद्धी कले टीमला हा डॉट चेंडू आलाय धावसंख्या स्थिर 43 अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी समोर फलंदाज पाहिलं तर जयदास मडवी हा फलंदाज हा प्रकार पूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला उचलतील फेकतील सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न यस फलंदाज बाद रन आउटचा शिकार हा धक्का लागलाय 7वा बॅटिंग करत असताना सिद्धी कले टीमला
पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करीत असताना सिद्धी कले टीमनं तब्बल 44 धावा 5 षटकांच्या अखेरीस जमा केला. 45 धावेचा लक्ष्य प्रवास करायचा, तो मात्र तिरंगा शिवकर टीमला हा प्रवास कशा रीतीने केला जाईल की या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल. गोलंदाजी करत असताना सध्या सिद्धी कले टीम या एका सेकंद सत्रामध्ये आवाजामध्ये करूया फेरबदल. आवाज ऐकायला मिळेल ज्यांचा आवाज आपण आज दिवस रात्र ऐकतो ते आमचे साथी समालोचक मनोहरजी पाटील सर वाजे यांच्याकडे आपण जाऊया. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत डीजे सागर. पोहोचलेत एमबी फिटनेस रुद्रांश 11 भैरवनाथ विचुंबे आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान उसरली या दोन संघामध्ये नाणेफेक होईल. महेश पाटील यांचे शुभ हस्ते नाणेफेक इथे केली जाईल. फ्रेश मॅच आहे, 5 षटकांची लढत आहे. एमबी फिटनेस रुद्रांश 11 भैरवनाथ विचुंबे आणि त्यांच्या विरुद्ध खेळलेला जय हनुमान उसरली या दोन संघामध्ये लढत. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. महेश पाटील यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाते. आणि नाणेफेक जिंकले उसरली संघाने डिसिजन फील्ड फर्स्ट. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा असतील. तो बहुत बहुत शुक्रिया मंगेश. तमाम दर्शकों का एक बार फिर से तहे दिल से स्वागत है. तीसरे मुकाबले के अंदर हम लौट चलते दूसरे सत्र के लिए. संदीप पाटिल और ज्ञानेश्वर पाटिल ये आरंभिक जोड़ी मैदान के अंदर 30 गेंदों में 45 रनों का है टारगेट. पिछले 3 मुकाबले से हम देख पा रहे 45-50 के आसपास एवरेज टोटल रहा है. नितलस क्रिकेट टीम के सामने 37 का टारगेट था. आसानी के साथ अंबिवली के सामने वो टारगेट का पीछा किया था. दूसरे मुकाबले में चिंद्रन क्रिकेट टीम ने 50 रनों का टारगेट का पीछा टेम्बोडे के सामने अंतिम क्षणों में किया था और इस मुकाबले में भी 45 की जरूरत है. क्या ये रन बनेंगे, क्या इनके कदम रोकेगी सिद्धी करोले क्रिकेट टीम, ये भी देखने वाली बात है. दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं यहां से हम जरूर देंगे. ज्ञानेश्वर पाटिल स्ट्राइकर इनके ऊपर. नयन पाटिल आएंगे गेंदबाजी में. अंपायर का इशारा आएगा. गेम इज ऑन. फर्स्ट बॉल. पहली गेंद सीधे बल्ले से खेला. लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद. मौका बनेगा. पहली गेंद, पहली सफलता. बिग पिच इन द नेट. ज्ञानेश्वर पाटिल गोज. शेलके साहब, इनसे भी हम गुजारिश करेंगे आइए आप हमारे मंच के ऊपर, हम आपका तहे दिल से स्वागत कर दें. आइए मंच के ऊपर. आपकी जगह वहां पर दर्शकों में नहीं, हमारे मंच के ऊपर है दीपक फर्टिलाइजर्स के लीडर्स सन्मान्य रविंद्र शेलके साहब. आइए मंच के ऊपर, आपका भी तहे दिल से स्वागत है. पहली गेंद के ऊपर पहली सफलता मिली है. यहां से जरूर कोशिश होगी गेंदबाजी से सिद्धी करोले टीम से रन रोकना. जानते हैं कई खिलाड़ी टीम से गायब है, लेकिन उनकी अनुपस्थिति में अच्छा क्रिकेट खेलते हुए पहली गेंद के ऊपर बल्लेबाजी में सिर्फ 44 बने, लेकिन 45 का टारगेट सामने देखकर रवैया किस प्रकार से होगा. ज्ञानेश्वर की सोच अच्छी थी, लेकिन खिलाड़ी वहां पर जरूर मौजूद थे. दूसरी गेंद लेकर गेंदबाज तैयार है. एक बार फिर से नयन पाटिल सामने होंगे. बल्लेबाज ऑन स्ट्राइक फैयाज शेख. लोअर फुल टॉस से गेंद थी, खिलाड़ी मौजूद. तो बिल्कुल हम यहां से चेक करेंगे. सॉफ्ट सिग्नल इज
सॉफ्ट सिग्नल, सॉफ्ट सिग्नल इज आउट। नॉट आउट। तो बिल्कुल आगे टप्पा गिरा है, साफ दिख रहा है कैमरे में एंगल से। एफर्ट्स अच्छा था, लेकिन यहां से बाल बाल बचे खिलाड़ी। एक रन मिल जाएगा फयाज शेख को। सिंगल के मदद से पारी आगे बढ़ती भी खाता खुल चुका है। तिरंगा शिवकर क्रिकेट टीम के पारी का 1 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर पहली गेंद के ऊपर ज्ञानेश्वर को खोया था। दूसरी गेंद के ऊपर लाजवाब प्रयास था, लेकिन गेंद का टप्पा थोड़ा सा आगे गिरा, कैरी नहीं करी गेंद और बाल बाल बचे फयाज शेख। अब संदीप पाटिल का मौजूद रहना मैदान के अंदर बेहद जरूरी हो जाएगा। दाएं और बाएं हाथ का कॉम्बिनेशन लेकर चलती है हमेशा से तिरंगा शिवकर क्रिकेट टीम। 45 का टारगेट है सामने, 30 गेंदों का यह सफर है, 2 गेंदें गुजर चुकी है। लोअर फुल टॉस गेंद थी, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद, दौड़ता हुआ आएगा। 1 रन तो आसानी के साथ है, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। सिंगल डबल से कुछ खास फर्क नहीं पड़ेगा। गेंदबाजी करने वाली यहां से सिद्धि करोली क्रिकेट टीम को वो जानते कुछ विकेटें मुकाबले में मजा आएगा और वही कोशिश मैदान के अंदर करी जाएगी। रन बने हैं टोटल 2 रन, 3 गेंदें गुजर चुकी है। पहले पावर प्ले का ओवर मैदान के अंदर हम देख सकते हैं। कहते हैं किस्मत से ज्यादा ना किसी को मिला है ना मिलेगा, पर दुनिया गवाह है इस बात की, जिसने अपनी किस्मत खुद लिखी है उसी ने ये दुनिया बदली है। किस्मत के भरोसे मत बैठो दोस्तों, क्योंकि इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना कोशिश करने वालों से बच जाता है। गेंदबाज नयन एक बार फिर से तैयार। डॉट गेंद की समाप्ति होती हुई लाजवाब गेंदबाजी का नजारा। रन बने हैं टोटल 2 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर हम देख सकते हैं। इस ओवर के आने वाली 2 गेंदें अभी भी बाकी है। अच्छा ओवर घटता हुआ सिद्धि करोली क्रिकेट टीम के लिए। फयाज शेख शांत है संदीप पाटिल इस ओवर की 5वीं गेंद लेकर चलेंगे ओवर द विकेट से। अच्छी गेंद थी, तीर की तरह सीधी निकली। डॉट गेंद की समाप्ति है, रोक के रखा है, अब तक पकड़ कर रखा है, जंजीरें बांध कर रखा है इन खिलाड़ियों को और यकीनन हम देख सकते हैं दबाव साफ नजर आता हुआ बल्लेबाजी करने वाली तिरंगा शिवकर टीम के ऊपर। ज्ञानेश्वर पाटिल के आउट हो जाने के बाद साझेदारी की जरूरत थी। शुरुआत में झटके खोए हैं, लेकिन अच्छी गेंदबाजी का नजारा देखने को मिला है मैदान में। अच्छा स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी मौजूद है एक्स्ट्रा कवर में, लेकिन गेंद रुकेगी नहीं, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका। पहले ओवर की यहां से समाप्ति होती हुई और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 6 रन। थैंक यू सो मच। पहले ओवर में रन आए हैं टोटल 6। जबरदस्त गेंदबाजी का नजारा नयन पाटिल के माध्यम से हमने देखा। अब नया गेंदबाज आएगा मैदान में, स्वप्निल पाटिल। संदीप पाटिल के सामने 1 में 1 बनाया संदीप ने और फयाज शेख 4 गेंदों में अब तक 5 की पारी आई है। टोटल रन बने हैं 6 रन। 45 रनों का टारगेट है तिरंगा शिवकर क्रिकेट टीम के सामने। जैसे कहते हैं ना, मत सोच कि तेरा सपना क्यों पूरा नहीं होता, और हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता। हिम्मत दिखानी होगी आपको, अभी नहीं तो कभी नहीं, क्योंकि नसीब जिनके ऊंचे और मस्त होते हैं, इम्तिहान भी उन्हीं के जबरदस्त होते हैं। और ये जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता है। गेंदबाजी में स्वप्निल पाटिल, अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच गेंद जाएगी सीमा पार, जश्न का माहौल, छक्का। एक्शन के ऊपर संदेह जताया गेंदबाज के, तो बिल्कुल स्क्रीन के ऊपर जुड़ जाएंगे हमारे आयोजक, तीसरे अंपायर की भूमिका में जरूर मौजूद है।
जाएंगे दोस्तों मैदान में। रन बने हैं टोटल 12 रन। इस छक्के की तलाश थी और वो बड़ा स्ट्रोक दिखाया मैदान में, क्योंकि जो फकीरी मिजाज रखते वो ठोकरों में ताज रखते हैं और जिनको कल की फिक्र नहीं वो मुट्ठी में आज रखते हैं। लेकिन आज ये मुकाबला किसके मुट्ठी में जाएगा? 45 का टारगेट, रन बने हैं टोटल 12। गेंदबाजी में गेंदबाज तैयार स्वप्निल। बड़े स्ट्रोक के फिर से तलाश थी। इस बार वन बाउंस गेंद को फील्ड करा जाएगा। 1 रन आसानी के साथ है। सिंगल के मदद से पारी आगे बढ़ती हुई। रन बने हैं टोटल 13 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। यकीनन हम देख सकते 3 में 8 की पारी संदीप की। 1 छक्के की मदद से 266 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी चलती हुई मैदान में। फैयाज शेख साथ निभा रहे। अच्छा मुकाबला चलता है। कभी बाजी सिद्दी करौले के खेमे में है तो कभी बाजी हम देख सकते हैं मैदान में शिवकर के खेमे में। 45 रनों का टारगेट मैदान के अंदर। रिक्वायर्ड रन रेट की बात करेंगे, लगभग 8.73 के औसत से रन जोड़ने हैं मुकाबला जीतने के लिए। गेंदबाजी के लिए गेंदबाज स्वप्निल एक बार फिर से तैयार। फैयाज शेख के लिए यह गेंद आएगी। छोटी गेंद, खोटी गेंद और यह खरा स्ट्रोक निकला सीधा हमारे मंच के ऊपर। सीमा पार छक्का। से उनके लिए एक सरप्राइज कूपन है। बड़े स्ट्रोक की तलाश थी। ऊंचाई बहुत ज्यादा है, क्या दूरी मिलेगी? जी हां, गेंद जाएगी सीमा पार। बैक टू बैक ये दूसरा छक्का। थैंक यू सो मच। 25 रन बने। मुकाबला आसान बनता है शिवकर क्रिकेट टीम के लिए। इन 2 छक्कों ने पूरी तरीके से मोमेंटम तोड़ा है गेंदबाजी में सिद्दी करौले टीम का। रन बने हैं टोटल 25 रन। गेंद थोड़ी सी खींची हुई आई, धीमी रफ्तार से आई और यहां से केवल सिंगल मिलेगा। 1 रन के मदद से 26 रनों के ऊपर पारी पहुंच चुके हैं। अंतिम गेंद का खेल अभी भी बाकी है। 7 में 18। 2 छक्कों के मदद से फैयाज शेख की पारी आई है। संदीप पाटिल साथ निभाते हुए, एंकरिंग रोल मैदान के अंदर निभाते हुए। अंतिम गेंद बची है दूसरे ओवर की। थोड़े से महंगे साबित हुए अब तक स्वप्निल पाटिल, जिन्होंने 5 गेंदें फेंकी है और 20 रन खर्च करे। अगली गेंद आएगी लेफ्ट आर्म राउंड द विकेट से संदीप पाटिल के लिए। लास्ट बॉल। हल्के हाथों से इस गेंद को खेला जरूर, पीछे खिलाड़ी मौजूद है। 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा। 2 ओवर की समाप्ति हुई और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 27। 27 रन। अब जीत की बात होगी। आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए 18 की है जरूरत। सत्ताईस रन बने। आने वाली 18 गेंदें और 18 की है जरूरत। क्या मुकाबले में मजा अभी भी बरकरार है? क्या यहां से वापसी सिद्दी करौले क्रिकेट टीम कर सकती है? मुकाबला क्या बन सकता है? क्या मुकाबला अंतिम क्षणों में चला जाएगा? आने वाला समय, आने वाला ओवर काफी हद तक तय करेगा इस मुकाबले का नतीजा, इस मुकाबले का भविष्य। 18 गेंदें 18 की जरूरत। मनीष मडवी आएंगे गेंदबाजी में। अंतिम गेंदें 18 और 18 की है जरूरत। स्ट्राइकर एंड के ऊपर संदीप पाटिल, बाएं हाथ का ये खिलाड़ी। डेड गेंद करार अंपायर द्वारा, थोड़ी सी लड़खड़ा है कदम। 18 गेंदें 18 की जरूरत है। 27 रन अब तक बने। क्या मुकाबले में कुछ ट्विस्ट कहानी में अभी भी बाकी है? देखने वाली बात है दोस्तों। राउंड द विकेट से गेंदबाज मनीष मडवी, खिलाड़ी जरूर मौजूद। अच्छी फील्डिंग मिड ऑफ में हमने देखा। तेज थ्रो की उम्मीद थी,
अच्छी फील्डिंग का नजारा देखने को मिला। हर एक डॉट गेंद दबाव बढ़ाती चली जाएगी। यहां से शिवकर क्रिकेट टीम के बल्लेबाजों के ऊपर 17 गेंदे और जीतने के लिए 18 की है जरूरत। थोड़ी सी हावी जरूर है शिवकर क्रिकेट टीम, लेकिन ये क्रिकेट है, यहां पर बाजियां पलटने में देर नहीं लगती। क्या बाजी पलटेगी ये भी देखने वाली बात है। सभी दर्शकों की निगाह मैदान के अंदर होनी चाहिए। आने वाली 17 गेंदे और 18 की है जरूरत। संदीप पाटिल ऑन स्ट्राइक। सत्ताईस रन बने 1 विकेट के नुकसान के ऊपर। पहली गेंद के ऊपर ज्ञानेश्वर पाटिल का आउट किया था, लेकिन उसके बाद का सफर काफी अच्छा है शिवकर टीम के लिए। गेंदबाज तैयार। ये अच्छी गेंद है, तीर की तरह सीधी निकली, तेज भी निकली विकेट कीपर के हाथों में। डॉट गेंद की समाप्ति होती हुई रन बने हैं टोटल 27। 27 रन, 2 गेंदे पूरी हो चुकी है, दोनों की दोनों डॉट है। 16 गेंदे और जीतने के लिए 18 की है जरूरत। राउंड द विकेट से गेंदबाज। अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच है, थोड़े से कदम लड़खड़ा रहे थे, इसी में नतीजा बदला। गेंद सीमा पार, छक्का। सोमत 33 बने हैं, 33। गेंदबाज तैयार, राउंड द विकेट। बल्ले का बाहरी किनारा, खिलाड़ी मौजूद थे, लेकिन एक और मिसफील्ड। इसी का नतीजा, रन बने हैं 37, 37। अब जीत की बात होगी। आने वाली 14 गेंदे और 8 रन की है जरूरत। दमदार व्यक्तिमत्व माजी सरपंच उसरली सन्माननीय अनिलजी निंबाळकर साहेब, त्यांचं सुद्धा इथे शुभ आगमन झाले। त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आणि षटकाराने त्यांचं सुद्धा स्वागत केलं। चेंडू गेलाय सीमा पार 6 धाब्यांसाठी। आता उर्वरित चेंडू 13 आणि 2 धाब्यांची गरज। थँक्यू। 2 रन की सिर्फ जरूरत है। सीधे बल्ले से खेलने की कोशिश, खिलाड़ी मौजूद और संदीप का विकेट। आने वाली गेंदें अब बचेगी 12 और जीतने के लिए 2 रन की है जरूरत। डीजे तर याच दरम्यान आपण पाहू शकाल शिवसेनेचे दमदार नेतृत्व नेरेदुंद्रे विभाग प्रमुख तथा उसरली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनिल शेठ निंबाळकर साहेबांचं सहर्ष स्वागत। यावं साहेब, आपलं शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत चिंचवलीच्या दमदार नाईट स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत। तो सभी मेहमानों का तहे दिल से स्वागत है। जबरदस्त क्रीडा प्रतियोगिता यहाँ पर हम देख सकते श्रीराम क्रिकेट टीम चिंचवली और ग्रामस्थ मंडल चिंचवली आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल सन्माननीय जगदीश शेठ काटावले उसरली यांचंही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। जीतने के लिए केवल 2 रन की है जरूरत। सुयोग मडवी स्ट्राइकर एंड के ऊपर फैयाज शेख को देख सकते हैं, वासुदेव आंग्रे उनका साथ निभाएंगे। बड़े स्ट्रोक की तलाश थी, गेंद हवा में, मौका बनेगा, एक और विकेट।
रात के 12 बज चुके और डीजे सागर भी मूड में 43 बने। जीतने के लिए केवल 2 की आवश्यकता। प्रेम गायकवाड़ आएंगे। गेंदबाज तैयार। अच्छा स्ट्रोक है, गैप में है, कोई खिलाड़ी तैनात नहीं। गेम इज ओवर फॉर सिद्धि करौली टीम और मुकाबला जीता आसानी के साथ तिरंगा शिवकर। कॉन्ग्रेचुलेशंस, वेल प्लेड बॉयज।